शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता पीक विमा नवीन यादी इथे आली। प्रत्येक जिल्ह्यांची व गावानुसार या 34 जिल्ह्यांमध्ये जी की 2026ची नवीन अपडेट इथं आलेली आहे। तर आता जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात। तर यामध्ये तुमचे नाव व तुमच्या जिल्ह्याचे नाव कशा पद्धतीने पाहायचं आहे, तर आता आजची मोठी अपडेट इथं आलेली आहे। तर आता शासनाकडून पीक विमा यादी इथं जाहीर झालेली आहे। आता 2026साठी जे की 34 जिल्ह्यांमध्ये किती 34 जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पहिले टप्पे पैसे खात्यामध्ये तर आलेले आहे। दुसरा टप्पा वाटप देखील सुरू झालेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजना खरीप रब्बी यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पावसामुळे जे की दुष्काळी भरपाई आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। तर आता पीक विमा वाटप निधी जे की इथं अहमदनगरमध्ये 420 कोटी रुपये इथं आलेला आहे। किती आलेला आहे अहमदनगरमध्ये? 420 कोटी। पुणेमध्ये 310 कोटी, सोलापूरमध्ये 380 कोटी, बीडमध्ये 450 कोटी, जालन्यामध्ये 290 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 260 कोटी, नांदेडमध्ये 470 कोटी, लातूरमध्ये 430 कोटी, धाराशिव उस्मानाबादमध्ये 340 कोटी, परभणी यामध्ये 300 कोटी। तर आता हा जो निधी आहे ते शेतकरी बांधवांच्या थेट DBT खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे। अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी तर हे जिल्हे आपण इथं बघितलेले आहे। त्यानंतर इथे आपलं यामध्ये हिंगोलीमध्ये 210 कोटी, बुलढाण्यामध्ये 350 कोटी, अकोल्यामध्ये 240 कोटी, वाशिममध्ये 220 कोटी, अमरावतीमध्ये 390 कोटी, यवतमाळमध्ये जे की 520 कोटी, नागपूरमध्ये 280 कोटी, त्यानंतर इथं नागपूरमध्ये 280 कोटी, वर्ध्यामध्ये 190 कोटी, वर्धा झाल्याच्या नंतर भंडारामध्ये 160 कोटी, गोंदियामध्ये 170 कोटी, त्यानंतर चंद्रपूरमध्ये जे की 260 कोटी, गडचिरोलीमध्ये 150 कोटी, नाशिकमध्ये 410 कोटी। तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे। त्यानंतर इथं ठाणेमध्ये 140 कोटी, जळगावमध्ये 350 कोटी, नंदुरबारमध्ये 180 कोटी, धुळेमध्ये 230 कोटी, नाशिकमध्ये 410 कोटी, गडचिरोलीमध्ये 150 कोटी याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। त्यानंतर जे ते आपलं यामध्ये पालघरमध्ये येते 220 कोटी, रायगडमध्ये 130 कोटी, रत्नागिरीमध्ये 110 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 90 कोटी, कोल्हापूरमध्ये 270 कोटी, सांगलीमध्ये 150 कोटी, सातारामध्ये 260 कोटी। तर आता यामध्ये पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। तर आता सर्वाधिक निधी जे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 520 कोटी रुपयाचा आलेला आहे। यामध्ये बीड, नांदेड, लातूर तर हे जे काही टॉपचे जिल्हे इथं आहे। तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जे काही भरपाई इथं मिळणार आहे। तर आता यामध्ये पावसाअभावी अतिवृष्टी, गारपीट, नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून मंजुरी मिळून भरपाई इथं 2 ते 5 जे की इथं हेक्टरच्या मर्यादेमध्ये। तर आता यादीत नाव येण्यासाठी काही अटी आहेत। तर यामध्ये पीक विमा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे, आधार लिंक, बँक खाते चालू असणे आवश्यक आहे, पीक तपासणी पूर्ण, टक्केवारी पात्रता। तर आता एकही तुमची अट जर चुकत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आता यामध्ये जे काही पैसे येण्याचे टप्पे, तर आता पहिला टप्पा इथं काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे। दुसरा टप्पा 7 ते 15 दिवसात, किती यामध्ये 7 ते 15 दिवसात। तर आता तिसरा जो टप्पा आहे ते व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर। तर आता तक्रार कशी करायची आहे हा सुद्धा महत्त्वाचा यामध्ये पॉईंट आहे। तर जवळच्या जे की कृषी कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे, बँकमध्ये जाऊन DBT लिंक तपासा, त्यानंतर पीक विमा कंपनी हेल्पलाईन नंबर जे की 15 ते 30 दिवसांमध्ये सुधारणा केल्याच्या नंतर पीक विमा तुम्हाला इथं मिळेल। तर आता यादी कशी तपासायची आहे, सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमधील क्रोम ब्राउझर इथं ओपन करा, यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा पीक विमा टाकलं तरी चालेल। तर हे शोधा 2026, तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, तालुका, गाव सिलेक्ट करा, सर्वे नंबर शोधा। तर इथून तुम्हाला संपूर्ण यादी तुम्हाला बघायला मिळेल। तर आता यामध्ये
रक्कम किती मिळणार आहे, तर याप्रमाणे 3,000 ते 40,000पर्यंत भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे. किती? 3,000 ते 40,000पर्यंत जे काही भरपाई इथं तुमच्या थेट आधार लिंक खात्यामध्ये पैसे तर येणार आहे. या वेळेच्या आधी काय नवीन अपडेट इथं आलेलं आहे जे की 2026चं आहे. तर आता गावागावानुसार इथं याद्या इथं पाठवलेल्या आहे. याद्यासुद्धा अपडेट झालेल्या आहे. काही जणांचे पेंडिंग आहे, काही जणांचे अप्रूव्हल झालेलं आहे, काही जणांचं पेमेंट इथं प्रोसेसिंगमध्ये आहे. तर आता पैसे खात्यामध्ये कधी येणार आहे, तर आता ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, यादीमध्ये नाव आहे. आता ज्यांची DBT लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमवण्यास सुरुवात. तर यामध्ये जी की आता रक्कम यामध्ये सोयाबीन असेल तर 8 ते 18,000पर्यंत, कापसासाठी 12 ते 30,000पर्यंत, बाजरीमध्ये 4 ते 12,000पर्यंत, तूर 10 ते 22, भात 6 ते 20,000पर्यंत. तर अशा पद्धतीने ही भरपाई इथं मिळत आहे. तर यंदाचं जास्ती नुकसान झालेले जे काही जिल्हे यामध्ये विदर्भामधील यवतमाळ असेल जे की कापसाचा मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे. अमरावतीमधील सोयाबीन असेल, मूग असेल, वाशिममधील अतिवृष्टी जे की विदर्भातलं आहे, मराठवाड्यामधील उस्मानाबाद यामध्ये बाजरी, बीडमधील दुष्काळी गारपीट, लातूरमधील सोयाबीन जे काही पडझड, कोकणमधील जे काही पावसाचे जोरदार तडाखे बसलेले आहे. आता प्रामुख्याने जे काही यादीमध्ये ज्या कोणाला पीक विमा मिळणार आहे, ज्यांचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, ज्यांचे नुकसान इथं मान्य केलेलं आहे, तर अशांना भरपाई इथं मिळणार आहे. दुसरा जो पॉईंट म्हणजे यामध्ये व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे का ते महत्त्वाचं आहे. पेमेंट प्रोसेसिंग आहे का, पेड म्हणजे खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहेत. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशांनी जे की 144447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे, तर यांच्याशी कॉल करा व तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार